राधानगरीत जनगणना प्रशिक्षण 346 प्रगणक सुपरवायझर सज्ज. राधानगरी तहसील कार्यालयाच्या वतीनं तालुक्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांना जनगणना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात घरांची यादी तयार करणे, प्रत्येक घराची माहिती अचूक नोंदवणे तसेच नागरिकांशी प्रभावी संवाद कसा साधावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार अनिता देशमुख यांनी प्रगणकांना घरगणना करताना काटेकोरपणा बाळगण्याच्या सूचना दिल्या. यंदाची जनगणना देशातील 16वी तर स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना ठरणार असून घरांची स्थिती, सुविधा, मालमत्ता, लोकसंख्या, धर्म, अनुसूचित जाती जमाती, भाषा, साक्षरता, शिक्षण, आर्थिक क्रियाकलाप, स्थलांतर आणि प्रजनन यांसारख्या विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. तालुक्यात एकूण 346 प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. प्रगणक स्वतःच्या मोबाईलद्वारे माहिती थेट प्रणालीत नोंदवणार असल्याने प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक होणार आहे. नागरिकांनी 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणना करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं. तसेच प्रगणक घरभेटीवर आल्यास अचूक माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले. महसूल सहाय्यक वैशाली दिवसे यांनीही नागरिकांनी सहकार्य करावे असे सांगत डिजिटल माध्यमामुळे माहिती संकलन अधिक अचूक व वेगवान होणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी गटशिक्षण अधिकारी धनंजय मेंगाणे, पुरुषोत्तम ठाकूर, विश्वास शेणवी, दिगंबर टिपुगडे, मच्छिंद्र मोहिते, गिरीश प्रभू, जितेंद्र मरगळे आदी जण उपस्थित होते. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.